दसरा काढताना अशा व्यक्तीचं स्केच भेटलं ते सांगतो तुम्हाला ब्लॉगच्या शेवटला. सगळ्यात जास्त कंटाळा मला फक्त दसऱ्यात अशा काही गोष्टी भेटतात ती खूप मजा येते त्यात. ते तुम्हाला दाखवतो आता काय काय भेटते दसऱ्यात, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. पहिले चहा पाणी वगैरे करून घेतलं. लहानपणीचा गल्ला मी अजून जपून ठेवलेला आहे. आता मला माहित नाही त्यात किती पैसे असतील, ते पण आपण ब्लॉगच्या शेवटलाच बघू. पहिले माळावरचं सामान वगैरे काढून घेतल्यानंतर थोर पुरुषांचे फोटो वगैरे काढले आणि त्याला घेतलं पुसून. ते झाडून घेताना लाईटीची ट्यूब अंगावरच पडत होती, पण वाचलं थोड्यातच. बहिणीची वेळी तेव्हाच कळते जेव्हा बहिणीचं लग्न होतं. आता कळून काय फायदा, आता तर कामं मलाच करायची. बाय बाय. आता कामं तर होत राहतील, पण जेवण पण करावंच लागेल, म्हणून नाश्त्याला आलो आम्ही सगळेजण. मस्तपैकी नाश्ता झाला, चहा वगैरे घेतला आणि डबल आलो कामाला. आपल्याला जे स्केच भेटलं होतं ते ह्याच पेटीत होतं, म्हणून घेतलं डायरेक्ट वरती. मग त्याला खोलून वगैरे घेतलं मस्तपैकी. ते ह्याचं त्याचं स्केच नसून ते कॅरिमिनेटरचं स्केच होतं. कामं तर सगळं झाले. आता आपल्याला जायचं होतं बर्थडेला, कारण की आणखी व्याचा आज होता बर्थडे, म्हणून आम्ही निघलो सगळे बर्थडेसाठी. मोर्यावर केक वगैरे घेऊन आलो मस्तपैकी. सावकारी तर पहिलेच येऊन बसली होते, लगेच वेळ न घालता मस्तपैकी केक वगैरे कट करून घेतला. केक कट करून झालं तरी कॅन्डल अजून काही संपायचं नावच घेत नव्हते. केक वगैरे चालून झालं, सावकारनेच पहिले केकवर ताव आणला होता. मस्तपैकी चहा वगैरे घेतला. आता भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजसाठी इतकं. जय महाराष्ट्र.